विसरवाडी नंदुरबार मार्गावर भीषण अपघात. खातगाव फाट्याजवळ चोपड्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू. विसरवाडी नंदुरबार मार्गावरील खातगाव फाट्याजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात चोपडा येथील 41 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या इको गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात इको चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार मयत ज्ञानेश्वर बाबूराव सरदार व 41 राहणार चोपडा, जिल्हा जळगाव, सध्या राहणार सुरत, हे त्यांच्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक GJ05FV 9969 ने विसरवाडीकडून नंदुरबारकडे जात होते. दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास खातगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या इको गाडी क्रमांक MH01BB 1273 त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. इको चालक सुफियान अहमद मोहम्मद सलीम राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक, हा वाहन भरधाव वेगात चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या भीषण धडकेत ज्ञानेश्वर सरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका तीव्र होता की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच विनामूल्य सेवा देणाऱ्या नाणीज रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सुनील भाईदास सिरसाट राहणार सुरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी आरोपी चालक सुफियान अहमद याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) मोटर वाहन कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र महेने करीत आहेत. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा रिपोर्ट.